नमस्कार मित्रांनो, मी उदय लड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो. सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय 15 एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये करावी सोयाबीनची विक्री. होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे. काय 15 एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये करावी सोयाबीनची विक्री. हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे. हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे. आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे. काय 15 एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये करावी या ठिकाणी सोयाबीनची विक्री. या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा. सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय 15 एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये करावी या ठिकाणी सोयाबीनची विक्री. या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ तर शेवटपर्यंत पाहावाच. पण त्याचबरोबर मित्रांनो, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी, सध्या काय आहे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागणी आणि पुरवठ्याची स्थिती, आणि या सर्वांचा आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती काय परिणाम होणार, आणि 15 एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार की मग घटणार, आणि या पार्श्वभूमीवर की 15 एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात होणार बदल, आणि अशा प्रसंगी आपण प्रश्न विचारला आहे काय 15 एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये करावी सोयाबीनची विक्री. तर बघा मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय चाललंय ते बघणं गरजेचं आहे. आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची भाव पातळी $11.5 ते $12 प्रति बुशेलच्या दरम्यान आहे. देशामध्ये सोयाबीनचा भाव 4200 ते 4500 च्या दरम्यान दिसत आहे. देश आणि विदेश म्हणजे देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तब्बल 3.5 वर्षाच्या खालच्या स्तरावरती सोयाबीनचा भाव दिसत आहे. म्हणजे इथून पुढे सोयाबीनच्या भावामध्ये आपल्याला या ठिकाणी घट दिसणार नाही, तेजीची शक्यता व्यक्त केली जात आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो, सोयाबीनचा व्यवहार करणाऱ्या, सोयाबीनच्या विक्रीचा विचार करणाऱ्या कास्तकार बांधवांसाठी अनुकूल व पोषक बातमी आहे की 15 एप्रिल नंतर सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येण्याची शक्यता. शिवाय देशामध्ये सोयाबीनची विक्री 15 एप्रिल नंतर 100% घटण्याची शक्यता आहे. यामुळे आपल्याला सोयाबीनच्या बाजारभावात तेजी दिसणार आहे. आणि असं मानलं जात आहे की 15 एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात 100 ते 200 ची तेजी येऊन सोयाबीनचा बाजारभाव 100% 4600 पार होण्याची शक्यता दिसत आहे. मग अशा परिस्थितीत आपण 15 एप्रिल नंतर सोयाबीनची विक्री करावी का मग थांबावं? तर लक्षात घ्या,
15 एप्रिल नंतर 4,600चा भाव मिळाला की इथं 50% सोयाबीनची विक्री कराच आणि राहिलेलं 50% शिल्लक सोयाबीन तिथून 200ची तेजी आली की 4,700-800च्या भावावर विक्री करून टाका, कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात काय प्रचंड तेजी येणार नाही, म्हणून टप्प्याटप्प्यानं जर सोयाबीनची विक्री केली तर आपला होईल या ठिकाणी 100% फायदा. मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.